पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, बऱ्याच महिन्यांनी, जवळजवळ 18 महिन्यांनी पुन्हा एकदा तुमच्या समोर येऊन हा मिस्साबली साजरा करण्याची संधी मिळत आहे. कदाचित तुम्ही मला विसरला असाल. मी फादर मायकलजी, तोच तो. पुन्हा एकदा आपण एकमेकांच्या समोर आलो आहोत. परमेश्वराचे आभार मानू की पुन्हा ही एक मरियेच्या नोवेनाच्या निमित्ताने आपल्याला ऑनलाईन मिस्सा करण्याची संधी मिळालेली आहे. ह्या नोवेनाचा आपण दुसरा दिवस साजरा करत आहोत आणि ह्या नोवेनाच्या दिवसामध्ये 9 दिवस आपण प्रार्थना करणार आहोत मरियेकडे. आणि विशेष आपल्या ज्या गरजा असतील त्या तर आहेतच, परंतु सगळ्या जगाची एक मोठी इच्छा अशी आहे की हा कोरोना जो आता ओसरत चाललेलो आहे तो पूर्ण ओसरला जावा आणि ही मानवता मुक्त व्हावी, कोरोना मुक्त व्हावी. त्यासाठी विशेष आपण ह्या नोवेनामध्ये प्रार्थना करणार आहोत. ह्या नोवेनाच्या दिवसामध्ये प्रवचनासाठी एक आपल्याला थीम दिलेला आहे, देवाचा शब्द. देवाचा शब्द आपल्या जीवनामध्ये. पहिल्या दिवशी फादर रॉबर्ट यांनी या देवाच्या शब्दाचं आपल्या जीवनातील महत्त्व आपल्याला पटवून दिलेलं आहे. आजच्या ह्या दुसऱ्या दिवशी आपण पाहणार आहोत की देवाचा शब्द जेव्हा देव आपल्याशी बोलतो तेव्हा तो स्वीकारण्यासाठी आपलं अंतःकरण उघडलं पाहिजे. आणि ते उघडण्याचं काम सुद्धा परमेश्वरच करतो. तर ते कसं होऊ शकेल ह्याचा विचार आज आपण करणार आहोत. आणि त्याही बाबतीत मरिया आपली आदर्श आहे. गाब्रिएल देवदूताच्या रूपाने परमेश्वराने तिला देवाचा शब्द सांगितला की तू देवाची आई होणार आहेस. तिने तो देवाचा शब्द ऐकला आणि उत्तर देऊन म्हणाली, पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. त्याप्रमाणे आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये जो परमेश्वर आपल्याला शब्द हर घडीला सांगतो तो आम्ही ऐकावा आणि त्याला चांगला प्रतिसाद देऊन त्या शब्दाप्रमाणे आपलं जीवन घडवावं म्हणून विशेष प्रार्थना या मिसा बलिदानामध्ये करू. आणि बऱ्याच वेळेला ह्या देवाच्या शब्दाचा आपण जो अवमान करतो त्याची जाणीव ठेवू आणि परमेश्वराची आता क्षमा मागून या मिसा बलिदानात भाग घेण्यासाठी पात्र होऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करते की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी व हैगईने मी फार पापे केले आहे. हा माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्य कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करो आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभु आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. आपण प्रार्थना करूया.
हे प्रभो, कुमारी मरियेचा सन्मान करीत असताना आम्ही हा पवित्र संस्कार आनंदाने साजरा करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास आणि प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरता आम्हाला स्फूर्तिदायक ठरव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. करंतिकरास पत्र, पहिले पत्र, यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हा सांगत आलो असे नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त याच्याविषयी मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला. आणि मी तुमच्याजवळ अशक्त, भयभीत व अतिकंपित असा झालो. तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा, म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त असा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांची निदर्शक होती. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. जीवनी
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मार्क लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. प्रत्येक चरणानंतर आपलं उत्तर असेल, जय देव जय देवा म्हणा. जय देव जय देव. पुन्हा येशू समुद्र किनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला, तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला. म्हणून तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला आणि सर्व लोक समुद्रकिनारी जमिनीवर बसले. जय देव जय देव. नंतर येशू त्यास दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि शिकवता शिकवता तो त्यांना म्हणाला, ऐका, पहा, एक पेरणारा पेरणी करावयास निघाला. आणि तो प्रेरित असताना असे झाले की काही बी वाटेवर पडले, ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले. जय देव जय देव. काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवले आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले आणि मूळ नसल्या कारणाने ते वाळून गेले. जय देव जय देव. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले आणि काटेरी झुडपांनी वाढून त्याची वाढ खुंटवली, म्हणून त्याला काही पीक आले नाही. जय देव जय देव. पण काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले, त्याला पीक आले. त्याचे 30 पट, 60 पट, 100 पट असे उत्पन्न आले. मग येशू त्यांना म्हणाला, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको. जय देव जय देव. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. बंधू भगिनींनो, सध्या आपण एकत्र येऊ शकत नाहीत, जमाव बंदी आहे. त्या नियमावर आपण मात करून ही ऑनलाईन रिलिजियस सर्व्हिस, मिसा वगैरे केलेल्या आहेत. परंतु तरीसुद्धा एक प्रकारची, ज्याला आपण कृत्रिमता म्हणू, आर्टिफिशियलिटी, तशा प्रकारची ही आर्टिफिशियलिटी आहेच. मी उदाहरणार्थ तुमच्या समोर आहे आणि नोवेनाचा दुसरा दिवस साजरा करतो, पण वास्तविक आज जेव्हा ही मिसा मी साजरी करतो तेव्हा नोवेनाचा दुसरा दिवस नाही, अगोदर खूप दिवस अगोदर आम्ही ही एक प्रकारे येथे ऑनलाईन रेकॉर्डिंग करत आहोत. पण या सगळ्यावर मात करून आपण मरियेचा सन्मान करण्यासाठी येथे एकत्र जमलो आहोत. पण जरी हा मिसा आज रेकॉर्डिंग होत असला तरी तो वितरित कधी होणार? नोवेनाच्या दुसऱ्या दिवशी. तो कसा होईल? व्हॉट्सॲपवर टाकला जाईल. वास्तविक तो आहे, आपल्या मोबाईलपर्यंत तो पोहोचतो, परंतु जोपर्यंत आपण मोबाईल चालू करत नाहीत, जोपर्यंत आपण यूट्यूबवर जात नाहीत, आणि यूट्यूबवर जाऊन सुद्धा जोपर्यंत दिलेलं लिंक तिथे आपण करत नाही तोपर्यंत हा मिसा तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे सगळं आहे हवेत भरलेलं जणू काही,
परंतु तो शब्द आपल्यापर्यंत पोचायला ही सगळी यंत्रणा करावी लागते. आणि तेच नेमकं प्रिय बंधू भगिनीनो, देवाचा शब्द आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला करावं लागतं. देव हा प्रत्येक क्षणाला आपल्याशी बोलतो, पण आपल्याला ऐकू जात नाही. तो ऐकू जाण्यासाठी आपलं अंतःकरण आपल्याला उघड करावं लागतं, मन उघड करावं लागतं, तेव्हाच तो देवाचा शब्द आपल्याला ऐकू जातो. आणि म्हणूनच आपण पाहतो की कितीतरी लोक देवाच्या शब्दापासून दूर राहतात. एवढं ओरडून सगळीकडे देवाचा शब्द घोषवला जात असताना सुद्धा, बायबलमध्ये दिलेला असताना सुद्धा, वाचून सुद्धा तो अंतःकरणाला कुठे झोंबत नाही, परिणाम होत नाही आणि आचरण बदलत नाही. तर आज आपल्याला तोच एक विषय दिलेला आहे की देवाचा शब्द ऐकण्यासाठी आपण आपलं अंतःकरण कसं उघड करू शकू. प्रिय बंधू भगिनीनो, आपल्याला आजच्या शुभवर्तमानामध्ये ते सांगितलेलं आहे. तो पेरणी करणारा पेरतो, तो देवाचा शब्द आहे. तो बी सारखा पेरतो सगळीकडे, आणि हा शब्द आपल्या मनाच्या मातीमध्ये रुजला पाहिजे, पडला पाहिजे. आणि म्हणून मातीची मशागत करणं, मनाची मशागत करणं महत्त्वाचं आहे. त्या दाखल्यामध्ये देवाचा शब्द वाटेवर पडतो, जिथे लोक चालतात फिरतात आणि तो दाणा नष्ट होतो. पक्षी येतात, खाऊन जातात. काही दाणे ते दगडावर पडतात की जिथे पाणी नाही, सगळं सुकलेलं आहे, आणि म्हणून तो दाणासुद्धा मरून जातो. तर काही दाणे काट्यामध्ये पडतात की काटे उगवतात आणि ते उगवलेले जी रोपं आहेत ते खाऊन टाकतात. पण शेवटची जमीन ही सुपीक जमीन अशी आहे की जिथे पाणी आहे, पीक आहे, काटे नाहीत, कोणत्याच प्रकारची अडचण नाही, तिथे तो रुजतो आणि कुठे 100 पट असं पीक देतो. आपलं मन हे त्या सुपीक जमिनीसारखं झालं पाहिजे. ते आपलं मन सुपीक जमिनीसारखं कसं करता येईल? मन ही चीज भयंकर कठीण आहे. कधी विचार केलाय आपल्या मनाचा? आपल्याला मन आहे ह्याची तरी आपण कधी जाणीव करून घेतली नाही. आपण आपल्या शरीरामध्ये एवढे रमलेलो आहोत की त्या शरीराच्या आतमध्ये मन आहे ह्याची आपल्याला जाणीव पूर्ण होत नाही. आणि हे मन एवढं गूढ आहे, शक्तिमान आहे. अगदी तुम्ही आता इथे बसलेले आहात, पण तुमचं मन घरी जाऊन येऊ शकतं, किंवा तुमच्या मित्राबरोबर जाऊन बोलून येऊ शकतं, किंवा उद्याचा प्लॅन करू शकतं. एवढं हे मन चंचल आहे, विचित्र आहे, शक्तिमान आहे. इतकंच नाही तर आपल्याला सांगण्यात येतं की ह्या मनाची शक्ती एवढी अचाट आहे की जो काही तुम्ही विचार पक्का कराल तो नक्की प्रत्यक्षात येईल. एवढं हे मन सशक्त आहे. पण त्या मनाचा आपण नीट विचार केला नाही. आणि ह्या मनाने जर का आपल्याला काही गोष्टी जर का मिळवायच्या असतील तर ते मन एकाग्र केलं पाहिजे, एकचित्त केलं पाहिजे, फोकस केलं पाहिजे. अगदी तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये, अभ्यासासाठी, कामासाठी सुद्धा मन एकाग्र केल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाहीत. देवाचा शब्द ऐकण्यासाठी सुद्धा हे मन एकाग्र केलं पाहिजे. कसं करायचं? ह्या मनाला बऱ्याचशा अशा उपमा दिलेल्या आहेत. हे मन आपलं माकडासारखं आहे. जसं माकड एका फांदीवरनं दुसऱ्या फांदीवर, एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर उड्या मारत मारत जातं, त्याप्रमाणे आपलं मन हे एका विषयावरनं दुसऱ्या, दुसऱ्या विषयावरनं तिसऱ्या चंचलतेने चालत जातं.
ह्या माकडाला एक दुसरी उपमा दिलेली आहे, उंदराची. आपण उंदीर पाहिला असेल की तो कसा चकमक 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 सगळीकडे फिरतो. त्याप्रमाणे आपलं हे मन आहे. ते मन ताब्यात धरणं, एकाग्र करणं, एकाच विषयावर लावणं हे काही सोपं काम नाही. आणि ते परमेश्वराच्या मदतीनेच आपण करू शकतो. तुम्ही गणपतीची मूर्ती पाहिली असेल, त्या गणपतीच्या पायाच्या खाली एक उंदीर दाखवलेला आहे. तो उंदीर गणपती आपल्या पायाने ठेचून ताब्यात धरतो. आणि जणू काही ती एक प्रार्थना आहे की परमेश्वरा, हे माझं मन जे उंदरासारखं चंचल आहे ते ताब्यात धरण्यासाठी तू मला शक्ती दे. आणि त्या परमेश्वराच्या शक्तीनेच आपण हे मन ताब्यात धरायचं आहे. पण परमेश्वराने काही उपाय दिलेले आहेत हे मन शांत करण्यासाठी, स्थिर करण्यासाठी, की ज्यामुळे परमेश्वराचा शब्द जेव्हा आपल्यापर्यंत येतो तो आपल्याला खेचून घेतो, आपण तो सहज स्वीकारू शकतो आणि त्याप्रमाणे आपलं आचरण उघडू शकतं. काय आहेत उपाय? हे कॉन्क्रीट रेमेडीज टू कॅप्चर द माइंड अँड फिक्स इट, टू मेक इट कॉन्सन्ट्रेटेड ऑन वन टॉपिक. पहिला उपाय दिला आहे तो म्हणजे आपल्या शरीराचा. मित्रांनो, शरीर शांत केल्याशिवाय मन शांत होणार नाही. तर आपलं पहिलं शरीर शांत केलं पाहिजे. वी मस्ट सिट सायलंटली. आपल्या स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे, बी स्टिल अँड नो युअर गॉड. जर परमेश्वराची जाणीव करून घ्यायची असेल तर बी स्टिल, शांत हो. आणि पहिलं शरीर शांत करू. आपलं शरीर सुद्धा शांत नाही. समटाइम्स इवन वेन वी आर स्लीपिंग, अवर बॉडी इज नॉट रिअली रेस्टिंग, नॉट फुल्ली. कुठेतरी आपण टेन्शन ठेवून ते शरीराचं स्वस्थता गमावतो. सो प्रॅक्टिस फर्स्ट टू कीप युअर बॉडी स्टिल. शरीर पूर्णपणे शांत स्वस्थ सोडायचं, शिथिल करायचं. अगदी पायाच्या अंगठ्यापासून तर आपल्या डोक्याच्या टाळूपर्यंत. मेक शुअर दॅट एव्हरीथिंग इज रेस्टिंग. आणि हे शरीर शांत झाल्यानंतर मग आपल्या मन शांत करण्याचा आपण प्रयत्न करू. मनाची पहिली म्हणजे आपण जाणीव करून घेतली पाहिजे, माझ्या मनामध्ये काय विचार चालले आहेत, कोणकोणते विचार येतात. पहिला विचार कोणता आला, दुसरा विचार कोणता आला. चित्रपट चालूच आहे, बट नाव आय शॅल बिकम अवेअर ऑफ इट. त्या विचारांची मी साथ करीन, विचारांच्या पाठीमागे जाईन, अवेअरनेस करीन. अँड यू विल रिअलाइज दिस इज नॉट जस्ट टू बी डन इन वन डे. परंतु हे जर ध्यान आपण सतत केलं, जर आपण आपल्या विचाराची सुद्धा माग ठेवून जर का त्याच्या मागोमाग जर गेलो तर हे विचार शांत होतात, संत होतात आणि मन सुद्धा पूर्णपणे शांत होते. आणि अशा प्रकारचं मन शांत झाल्यानंतरच खरं म्हणजे परमेश्वराचा आवाज आपल्याला ऐकू येईल. बायबलमध्ये शमूएलची गोष्ट सांगितलेली आहे. हा शमूएल झोपलेला होता, तेव्हा परमेश्वर त्याला हाक मारतो, शमूएला, शमूएला. आणि तो लगेच ऐकतो आणि म्हणतो, परमेश्वरा बोल. आणि तो धावत धावत पहिला आपल्या मालकाकडे जातो. तशा प्रकारचं आपलं मन एवढं स्थिर आणि शांत झालं पाहिजे की परमेश्वराची हाक आपल्याला ऐकू येईल. आणि प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा विशेषतः आपण एखाद्या जीवनाची चिंता करत असू, एखादा प्रश्न तुमच्या समोर उभा असेल, परीक्षेचा प्रश्न असेल, नोकरीचा प्रश्न असेल, समाजामध्ये काही बेइज्जती झाली आहे त्याचा असेल, त्याचा जेव्हा आपण विचार करत असू,
आणि तेव्हा जर का आपण आपलं मन शांत करू तर परमेश्वर लगेच आपल्याला उपाय सुचवेल. काय करायचं, मी काय करू, अँड ही विल टेल यू व्हॉट टू डू. अशा प्रकारे प्रिय बंधू भगिनीनो, हे जर का आपण आपलं शरीर शांत करू, मन शांत करू, ते सुद्धा ध्यानाने, आणि त्यासाठी प्रॅक्टिस हवी. रोज शांत बसण्याची प्रॅक्टिस हवी. विशेषतः सकाळी झोपेतनं पुन्हा उठल्यानंतर एक 5 मिनिट आपण शांतपणे अशा प्रकारे शरीर आणि मन शांत करण्यासाठी जर प्रयत्न केले तर आपलं मन शांत होऊन परमेश्वराचा शब्द ऐकण्यासाठी आपण सज्ज होऊ. परमेश्वराचा संदेश आपल्याला नेहमी ऐकायला येईल आणि त्याप्रमाणे जर आपण आपलं जीवन आखू तर आपण खरोखर सुखी होऊ. मरियेने परमेश्वराचा शब्द ऐकून म्हटलं, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. त्याप्रमाणे जर का आपण म्हणत गेलो तर आपलं जीवन खरंच सुखी होईल. आपण कधी चूक करणार नाहीत, दुःखी होणार नाहीत. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या ह्या मिसा बलिदानामध्ये मरियेकडे आपण तेच एक दान मागूया की मरिये, तुझ्याप्रमाणे हा देवाचा शब्द पूर्ण शांततेत ऐकण्यासाठी आम्हाला समर्थ बनव आणि त्याला चांगला प्रतिसाद देण्यासाठी तू आम्हाला कृपा मिळवून दे. आमेन. आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर, प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ यांना प्रभू शब्दाची सुवार्ता जगभर पसरविण्यासाठी पवित्र आत्म्याचे पाठबळ मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. जे जे लोक हे शासकीय अधिकारी आहेत त्यांनी सामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन त्यांच्या उद्धारासाठी सतत कार्यरत राहावे व त्याद्वारे सर्वांना चांगले शासन अनुभवता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्व श्रद्धावंतांनी देवशब्द नियमितपणे वाचावा व देवशब्दाच्या प्रकाशात आपले जीवन सतत प्रकाशमान असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. पवित्र मरियेने देवशब्द ऐकला आणि तो जगात आणला. तुझ्या हाकेला होकार देऊन तुझा पुत्र येशू ख्रिस्त आम्हाला जगापुढे प्रकट करता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. समाजातील सर्व बालिकांचा आपल्याद्वारे आदर व्हावा. जे जे दुर्बळ आहेत अशांचे जीवनमान उंचवण्याचे प्रयत्न आपल्याकडून सतत घडत राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. अफगाणिस्तानामध्ये एक आततायी पक्ष तालिबान हा सत्तेवर आलेला आहे. लोक घाबरून देश सोडून पळत आहेत. त्या ठिकाणी प्रभू परमेश्वराने ह्या तालिबानांना चांगली कृपा द्यावी, चांगली शब्द स्वीकारण्यासाठी मानसिक शक्ती द्यावी आणि त्या अफगाणिस्तानामध्ये लोकांना शांततेचं राज्य मिळावं म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आम्ही ह्या सर्व प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. जीवन के
आपले बलिदान सर्व शक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणांना गौरव म्हणून आमचे व त्यांच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. प्रभू परमेश्वरा, मरियेच्या सन्मानार्थ आम्ही हा दिवस साजरा करीत आहोत. तिच्याप्रमाणेच तुझा शब्द आम्ही स्वीकारण्यासाठी आमचे मन स्थिर आणि शांत करण्यास शिकावे म्हणून आम्हाला शक्ती दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे सर्व समर्थ परमेश्वर पित्या, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्याने भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी दयादृष्टी वळली आणि सर्व जगाचा तारण करता तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे मातृपद तू तिला बहाल केलेस. म्हणून स्वर्गीय दरबारातील सर्व दूत आणि संतांबरोबर आम्ही देखील तुझी स्तुती गात म्हणतो. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने अमुच्यासाठी अमुच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर व रक्त होवो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या अपुल्या दुःख सहनापूर्वी त्याने अपुल्या हातात भाकर घेतली. तुझे आभार मानिले आणि ती मोडून अपुल्या शिष्याना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला. पुन्हा तुझे आभार मानिले आणि तो अपुल्या शिष्याना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या
आणि ह्या मधुनी प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातूनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारटदायक प्याला अर्पण करतो आणि तुझ्यासमोर उभी राहून तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या विश्वव्यापी ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, महागुरू फेलिक्स आणि इतर सर्व धर्मगुरू ह्यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. विशेषतः ह्या कोरोना काळामध्ये जे मरण पावलेले आहेत, ज्यांच्याकडे नीट लक्ष देता आलं नाही, ज्यांच्यासाठी प्रार्थना भेटवता आल्या नाहीत, त्यांची विशेष आपण आठवण करू. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. देवमाता धन्यकुमारी मरियम, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या साऱ्या साधू संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या संगतीत आम्ही तुझी स्तुती करावी व तुझा गौरव गावा, म्हणून हे प्रभो आम्हावर दया कर. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू परमेश्वर आमचा पिता आहे. सर्व जाती धर्माचे, विशेषतः जिवंत असलेले, मरण पावलेले, स्वर्गात असलेले, ही सगळी देवाची प्रजा आहे. त्या सर्वांशी एकचित्त होऊन येशूच्या शब्दात आपण त्याला हाक मारून म्हणूया, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. प्रभू, सर्व वाईटांपासून आमचा बचाव कर. ह्या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी माझी शांती तुम्हास देतो, मी माझी शांती तुमच्यासाठी राखून ठेवतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा. तिला तू आपल्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर असो. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. प्रभूची शांती. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या
पहा हे देवाचे कोकरू, चंचल आपल्या मनाला शांत करण्यासाठी, स्पर्श करण्यासाठी येत असलेला हा प्रभू येशू ख्रिस्त पहा. ह्या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. प्रभू तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरी होईल. आपण प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वरा, मिसाबलीचा सुंदर असा संस्कार तू आम्हाला दिला आहेस की ज्यामध्ये तुझ्या पुत्राच्या शरीराच्या आणि रक्ताच्या स्पर्शाने तू आमची मने शांत करतोस, स्थिर करतोस आणि ह्या स्थिर मनाला तुझा शब्द पहिल्या वाचनामध्ये शुभवर्तमानामध्ये ऐकवतोस. ह्याद्वारे तुझ्या शब्दाप्रमाणे वागण्यास आम्हाला शक्ती मिळावी म्हणून आज आम्ही मरियेचा हा नोवेनाचा दुसराच दिवस साजरा करीत आहोत. तिच्या कृपेने, तिच्या मध्यस्थीने ही तुझा शब्द स्वीकारण्याची शक्ती आम्हाला मिळावी. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पवित्र मरियेच्या जन्मदिन नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा. आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. ह्या इथे आपण मनोमन आपली स्वतःची विनंती मरियेपाशी सांगूया. परमेश्वरा, आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तो धन्य कुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हे पवित्र मरिये, आम्हासाठी विनंती कर. मुला,
पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया.